निसर्गाच्या सानिध्यात बसलेलं आमचं एक छोटंसं गाव, खूप पुरातन इतिहास असलेलं. गावात प्रत्येक गल्ली, प्रत्येक झाड, प्रत्येक मंदिराबद्दल काही ना काही दंतकथा सांगितल्या जात असत. खास करून पावसाळ्यानंतर जेव्हा धुके सगळं आभाळ व्यापून टाकत असत, तेव्हा आमच्या गावात अधिकच रहस्यमय वाटायचं. माझं नाव स्वप्नील आहे. पुण्यात शिकायला गेलेलो. उन्हाळ्याच्या सुट्टीत गावी आलो होतो. बाबा म्हणाले शेतात जाऊन पाणी द्यावं लागेल, थोडं लक्ष ठेव. मीही लगेच तयार झालो. माझा बालपणीचा मित्र राजू, त्यालाही सोबत घेऊन जायचं ठरलं. त्या काळी रात्रीची लाईट यायची, म्हणून रात्री जायचं ठरवलं होतं. रात्रीचे 10 वाजले होते. टॉर्च, 2 पाण्याच्या बाटल्या, थोडं खायला काही घेऊन आम्ही शेताच्या दिशेने निघालो. शेत गावापासून साधारण 1.5 किलोमीटर दूर होतं. आजूबाजूला दाट झाडी, जणू जंगलाचा कवच. वाटेवरून चालत असताना वातावरण काहीसं गडद होत गेलं. झाडीत अजब हालचाली, पक्ष्यांचे विचित्र आवाज, रातकिड्यांची किरकिर आणि वाऱ्याचा सूर मारणारा गुंजन. हे सगळं वातावरण खूपच अस्वस्थ करणारं होतं. राजा, तुला काहीतरी विचित्र वाटत नाही का? मी विचारलं. अरे, म्हाताऱ्या बायका सांगतात ना की समोरच्या शेतात मागे स्मशानभूमी होती. तो हसतच म्हणाला. मीही हसलो, पण मन कुठेतरी खटकलं. थोड्याच वेळात आम्ही शेतात पोहोचलो. मोटर चालू केली. पाणी वाहायला लागलं होतं. थोडा वेळ इथेच बसू, मस्त शांतता आहे. आकाशात ढग जमा होऊ लागले. विजा चमकत होत्या. अंधार इतका गडद झाला की टॉर्चची झोतही कापूस वाटावा इतका सौम्य वाटत होता. आम्ही एका जुन्या आंब्याच्या झाडाखाली बसलो. ते झाड गावात रमाचं झाड म्हणून ओळखलं जायचं, पण आम्हाला त्या मागचं कारण काही माहीत नव्हतं. आणि इतक्यात टॉर्चच्या झोताच्या कडेला एक सावली दिसली. ती एका झाडामागे उभी होती, न हलणारी, न बोलणारी. मी टॉर्च तिकडे मारला, पण आता तिथे काहीही नव्हतं. सर्वत्र काळोख पसरला होता. राजा, मी तिथे काहीतरी पाहिलं. काय? अरे, तिथे एक सावली होती, पण मी टॉर्च मारला तर ती गायब झाली. माझी मस्करी करतोयस की काय? अरे नाही यार, खरंच आहे तिथे काहीतरी. बरं चल बघूयात, राजू म्हणाला. मी त्याला नको म्हटलं, पण तो हट्टाला पेटला. आम्ही त्या झाडाजवळ गेलो, पण काहीच दिसलं नाही. आणि तेवढ्यात मागून एक आवाज आला. तो आवाज एका स्त्रीचा होता. तो एकदम शांत आणि दबका, जसा एखाद्या खोल विहिरीतून येतोय की काय. आम्ही झटक्यात मागे वळून पाहिलं, पण मागे काहीही नव्हतं. काही सेकंदातच एक विचित्र थरथर जाणवू लागली. जणू जमिनीखालून थंडीच्या लाटा सरकत आल्या. आणि मग कानात एक आवाज घुमू लागला. एका बाईचा हुंदके देत रडण्याचा आवाज. हळूहळू तो आवाज वाढू लागला. आम्ही झपाट्याने इकडे तिकडे पाहू लागलो, पण आजूबाजूला काहीच दिसेना. मी आणि राजू चारही बाजूंनी बॅटरीच्या उजेडात पाहू लागलो, पण सगळीकडे फक्त अंधार दिसत होता. मी सहजच बॅटरी वर मारली आणि त्या आंब्याच्या झाडावर पांढऱ्या साडीमध्ये एक स्त्री बसलेली होती, विद्रूप चेहऱ्याची. आणि ती मोठमोठ्याने हसत होती, पण आवाज मात्र रडण्याचा येत होता. मी जोरात किंचाळलो, राजा पळ! आणि आम्ही जीवाच्या आकांताने तिथून थेट गावाच्या दिशेने पळत सुटलो. गावात येईपर्यंत आम्ही एकमेकांशी काहीच बोललो नाही. खूप वेळ धावल्यामुळे आम्हाला धाप लागली होती. आमचं सर्वांग घामाने भिजलं होतं. गावात आल्यावर राजूचे आजोबा बाहेरच बाज टाकून झोपले होते. आम्ही थेट त्यांच्याजवळ जाऊन पोहोचलो. आमची अवस्था बघून ते जरा घाबरले. आमची तर बोबडी वळाली होती. आम्ही थोडा वेळ काहीच बोलू शकलो नाही. थोड्या वेळाने आम्ही त्यांना सांगितलं, आजोबा,
आम्ही त्या आंब्याखाली गेलो होतो आणि तिथं आम्हाला एक रडण्याचा आवाज येऊ लागला आणि आम्ही झाडावर पाहिलं. एक पांढऱ्या कपड्यातील स्त्री बसलेली होती. तिचा चेहरा एकदम विद्रूप होता. तेव्हा त्यांनी जे सांगितलं ते ऐकून आम्हाला धडकीच भरली. त्या झाडाखाली रमाने आत्महत्या केली होती. तिच्यावर गावातल्या 2-4 नराधमांनी अत्याचार केला आणि ती त्या झाडाखाली रात्रभर रडली. शेवटी त्या झाडाच्या फांदीवर जोड लावून तिनं गळफास लावून घेतला. आजोबांच्या आवाजात स्पष्ट भीती जाणवत होती, पण काहीतरी दडलेलं सत्यही. त्यांनी सांगितलं की त्या घटनेनंतर रमा अनेकांना दिसली आहे, पण कुणालाही तिचं मुक्तीचं कारण समजलं नाही. मी आणि राजू अजूनही हादरलेलो होतो. आम्ही एकमेकांकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यातही भीती स्पष्टपणे दिसत होती. माझं मन मात्र स्वस्थ नव्हतं. थोड्या वेळाने मी घरी गेलो. रात्रभर मला झोप लागलीच नाही, कारण मला उत्तर हवं होतं. म्हणून मी दुसऱ्या दिवशी रात्री एकटाच त्या झाडाजवळ गेलो. खरं तर मनातून खूप भीती वाटत होती, पण नक्की यामागचा इतिहास तरी काय हे मला जाणून घ्यायची उत्सुकता लागली होती. वाऱ्याचा जोर अधिक वाढला होता. आकाशात विजा चमकत होत्या. मी टॉर्च बंद केला. अंधारात काळीच धडधडत होतं. काही वेळ शांतता होती आणि मग पुन्हा तो आवाज येऊ लागला. ती स्त्री जोरजोरात रडत होती. मी आवाजाच्या दिशेने पाहिलं. तिथे एक स्पष्ट स्त्रीची सावली होती. मी हात जोडून म्हणालो, माफ करा, मी दोषी नाही, पण मला जाणून घ्यायचंय नक्की तुमच्यासोबत काय घडलंय. तिचे पाय जमिनीला न लागलेले, केस भिजलेले, ओले, चेहरा पाणावलेला आणि डोळे जणू न सांगता येतील असे दुःख भरलेले. मी जरा घाबरतच विचारलं, तुम्हाला मुक्ती हवी आहे ना? सावली थोडा वेळ स्तब्ध. मग हळूच तिने डोकं हलवलं. माझ्या आईच्या हातात एक काकण होतं. तो त्या झाडाखाली आहे. तो गावातल्या नदीत विसर्जित कर. मला मुक्त कर. खरं तर मला तिच्याविषयी खूपच सहानुभूती वाटत होती. दुसऱ्याच दिवशी मी आणि राजू शेतात गेलो आणि तिने सांगितलेल्या झाडाजवळ खणायला सुरुवात केली. थोड्याच वेळात मातीखाली एक धातूचं काकण सापडलं. जुनाट पण ठसठशीत. ते काकण आम्ही गावातल्या पुरातन नदीपाशी घेऊन गेलो आणि तिथल्या पवित्र भागात एक मंत्र म्हटला आणि ते काकण पाण्यात सोडलं. त्या क्षणी पाण्यावर एक सावली उमटली. ती सावली रमाची होती. राजू प्रचंड घाबरला, पण मी त्याचा हात पकडला. अरे घाबरू नकोस, ती आपल्याला काहीही करणार नाही. तिचा चेहरा शांत होता, डोळे बंद, आणि मग ती हवेत हळूहळू विरून गेली. त्या दिवसानंतर त्या झाडाजवळ कुणालाही सावली दिसली नाही. पण गावकरी सांगतात, आजही त्या झाडाखाली कोणी रात्रीचं एकटं गेलं तर त्याला रमाचा आर्त आवाज ऐकू येतो. त्या रात्री पुन्हा मला स्वप्न पडलं. स्वप्नात रमा आली होती. ती एका काळोख्या घरात बंद होती. भीतीवर रक्ताचे ठसे आणि ती जोरजोरात ओरडत होती. पण त्या किंचाळ्या फक्त रमाच्या नव्हत्या, तर अनेक मुलींच्या होत्या. रमाच नाही तर रमासारख्या अनेक जीवांची मुक्ती व्हायची बाकी आहे. गावाच्या वाड्यामागं जिथं जुनं घर पडलेल्या अवस्थेत होतं, तिथे काही झोपड्यांचे अवशेष सापडले. तिथल्या भिंतीवर काळे डाग होते आणि जमिनीखाली काही हाडं सापडली. गावातल्या आजोबांनी सांगितलं, कधी काळी तिथे गरीब कुटुंब राहत होती आणि त्यांच्यावर गावातल्या काही लोकांनी अत्याचार केले होते. पण हे सगळं झाकलं गेलं. रमा केवळ एक सावली नव्हती, ती त्या अन्यायाचं प्रतीक होती. तिच्या मुक्तीनं सुरुवात झाली होती, पण कहाणी अजून संपलेली नव्हती. काही दिवसांनी माझ्या सुट्ट्या संपल्या. मी गाव सोडून पुन्हा पुण्याला परतलो. पण एक दिवस रात्रीचं माझ्या खोलीत टेबलावर एक ओला कागद सापडला. त्यावर लिहिलं होतं, तेही रक्ताने, धन्यवाद, पण सत्य अजूनही अंधारात आहे.
तो कागद मी जपून ठेवला. पुढच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये जेव्हा मी जाईल तेव्हा याचं रहस्य नेमकं काय हे मला उलगडायचं होतं. तर मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला ही भयकथा? आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करायला विसरू नका. आणि हो, या पुढील भाग जेव्हा मी उन्हाळ्याच्या सुट्ट्यात पुन्हा गावी जाईल तेव्हा प्रकाशित होईल. तुम्हाला जर हा भाग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करायला विसरू नका. आणि हो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि शेजारीच येणाऱ्या बेल आयकॉनलाही दाबा, जेणेकरून पुढील व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहोचू शकेल. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.